नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा आपला भाग चालला 29वा. अवघा निवारीला सीण. जीवाला लागलेली देहभावाची नाट या विषयावरील तुकारामांच्या नाटाच्या अभंगात देहभ्रमातून सुटण्यासाठी प्रथम तुकारामांनी कठोर आत्मपरीक्षण केलेलं दिसतं. शरीर भोगापुढे मी कोणाची पत्रास बाळगली नाही याचं त्यांना वैषम्य वाटलं. मनापासून झालेल्या अनुतापामुळेच त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ शकली. विठ्ठलाचा परोपरीने धावा करीत ते संतांनाही शरण जातात. संत समागमाने हरिभक्तीची हृदयातील ज्योत तेवत राहते या जाणीवेने तुकाराम म्हणतात, सुख या संत समागमे नित्य दुणावे तुझिया नामे. दहन होती सकल कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत असे. 4082 हा अभंग आहे. याचा अर्थ असा आहे की देवा, संत समागमातच सुख मिळतं. त्यांच्यासह तुझं नामस्मरण होऊन हे सुख दुणावतं. कर्मफळं जाळली जातात, त्यामुळे कर्मबंधनातून सुटका होते. मोकळ्या मनाने भक्तीत तल्लीन होऊन प्रेमाने डोललं जातं. नाटाच्या अभंगात तुकारामांनी अघोरी देवतांचा निषेध केलेला आहे. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. ही भक्तांना पावण्यासाठी इतर निष्पाप जीवांचे बळी घेते. ती खरी देवताच नाही आहे असं ते बजावतात. सेंदरी हेंदरी देवी दैवते, कोण ती पूजी भूते खेते. आपुल्या पोटा जी रडते, मागती शिते अवदान. 4074 हा अभंग आहे. शेंदूर फासलेली घाणेरडी दैवत जी स्वतःच्या पोटासाठी रडते, शीत वागते, अशी भूतखेतं यांना कोण पूजणार? एखाद्या दगडाला शेंदूर फासून बनवलेल्या दैवतेपुढे घासभर अन्नासाठी रडणारे भक्तही त्या दगडासारखे जडबुद्धीचे असतात. चराचरात भरलेल्या विश्वंभराचं पूजन करावं, सर्व भूतमात्रांच्या कल्याणाची काळजी व्हावी, हे तुकारामांचं सांगणं आहे. जगव्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन. 4074 अभंगातला आहे. जो जगत व्यापक जनार्दन आहे त्याचं चिंतन करा. नंतर तुकाराम जीवाच्या पराधीनतेचे प्रत्ययकारी वर्णन करतात. जे जीव विषयभोगात भुललेले आहेत त्यांची फरफट काय सांगावी. बैलाच्या डोळ्यांना ढापणं लावून तेलाच्या घाण्याला जुंपतात आणि तो जर हळूहळू फिरायला लागला की त्याला आरी टोचतात. त्याचप्रमाणे देहभोगी जीव दुःख सहन करीत असतात, पण सुखकर हरिनाम मात्र घेत नाहीत. तुका म्हणे न वेचता मोल, तुका म्हणे न वेचता मोल, तोहा यासी महाग विठ्ठल. वेचिता फुकाचेची बोल, केवढे खोल अभागिया. केवढे खोल अभागिया. 4075 हा अभंग आहे. काहीही द्रव्य न देता ज्याच्या नामाचं चिंतन होतं आणि त्यातून निर्मळ सुख लाभतं, असा विठ्ठल या करंट्या लोकांना महाग वाटतो. विठोबाचं निःशुल्क हरिनाम या अभागी लोकांना कठीण होतं. अभक्तांच्या वर्णनाबरोबर नरकाचं वर्णन करून त्या मार्गाला न वळता मधुर भक्तिरस सेवन करण्यासाठी तुकाराम लोकांना आवाहन करतात. देवभक्तांच्या जिव्हाळ्याच्या संबंधात कृतज्ञ कोप येतोच. तुकाराम देवाला विचारतात, माझा उद्धार करणं हे तुला फार ओझं वाटत आहे का? की तू आता वृद्ध झालेला आहेस? नको चाळवू अनंता, कायसा होतोसी नेणथा. काय तू धरीत नाही सत्ता, तुका म्हणे आता होई प्रकट. 4091 हा अभंग आहे. विठ्ठला, मला फसवू नकोस, जाणता असून नेणताही तू बनू नकोस. माझ्यासमोर त्वरित प्रकट हो, सर्वत्र तुझंच अस्तित्व मला जाणवावं. इतके दिवस भक्ती करूनही देवदर्शन होत नाही असं कळल्यावर संत मला हसतील, तेव्हा तूच माझी आता लाज राख, असाही युक्तिवाद तुकाराम देवापाशी करतायत. माझा देह तुमच्या काही उपयोगी येत नसेल तर मला जन्माला तरी का घातलं, असं निकराचं बोलणं करून तुकाराम पुनश्च देवाचा धावा करायला लागतात. जनार्दना जगजीवना, विराट स्वरूपा वामना, महदादी मधुसूदना, भवबंधना तोडितीया. 4088 हा अभंग आहे. दुर्जनांचं अर्दन म्हणजे संहार, दुर्जनांचं अर्दन करणाऱ्या जनार्दना,
तसंच भक्तजन ज्याच्याकडे अनन्य भक्तीचंच अर्जन म्हणजे मागणं मागतात करतात, अशा जनार्दना समस्त जगाच्या जीवना वामनावतारात विराट रूप धारण करणाऱ्या महदादी तत्वांचं बीज असलेल्या मधुराक्षसास मारणाऱ्या संसारबंध छेदणाऱ्या भगवंता तुला नमन असो. हरिभजन करता करता तुकोबांच्या मनात येतं, देवाला मी काय समर्पण करू? सर्व काही तोच तर आहे. शुद्ध भावाविना त्याला काहीही नको आहे. कासयाने घडे याची सेवा, काय एक समर्पावे या देवा. वश्य तो नव्हे वाचूनी भावा, पाय जीवा वेगळे न करी तुला. 4088 हा अभंग आहे. या भगवंतांची सेवा कशाने घडेल? याला काय समर्पण करावं? तो शुद्ध भक्तिभावाविना वशही होत नाही हे जाणून असलेले तुकाराम भगवंत चरण आपल्या जीवा वेगळे करीत नाहीत आणि त्या चरणांना जीवाभावाने हृदयाशी धरून ठेवतात. श्रीहरींची भक्त वत्सलता पाहून तुकोबांनाही भक्तीचं भरतं येतं आणि ते म्हणतात, दास्य करी दासांचे उणेन साहे तयांचे. दास्य करी दासाचे उणेन साहे तयांचे, वाढिले ठाईंचे भाणे टाकोनिया धावे. 4105 हा अभंग आहे. हा श्रीहरी आपल्या सेवकाची सेवा करणारा आहे. त्यांना काहीही कमी पडलेलं त्यांना सहन होत नाही. त्याच्यासाठी ते आपल्या पुढचं जेवणाचं ताट देखील टाकून धाव घेतो. अशा देवापाशी तुकाराम एकच मागणं मागतात की तुमच्या चरणाचा मला कधीही वियोग घडू नये. कै देखता होईन डोळी, सकळा भूती मूर्ती सावळी. जीवा नाव भूमंडळी, जळी स्थळी काष्टी पाषाणी. 4121 हा अभंग आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठाई तुझीच सावळी मूर्ती माझ्या डोळ्यांनी पाहावी. भूमंडळातील सर्व जीवांमध्ये चैतन्य स्वरूपाने असणाऱ्या देवा, स्थळी काष्ठी पाषाणी देवा तूच मला दिसावास. अखेर तुकोबांचा शुद्ध भाव फलद्रूप होतो. देवाचं सर्वात्मक दर्शन त्यांना घडतं आणि कृतार्थ अंतःकरणाने गदगदलेल्या स्वरात ते म्हणतात, बरवा फळला शकून अवघा निवारीला सीण. बरवा फळला शकून अवघा निवारीला सीण. तुमचे झाली या दरुशन, जन्म मरण नाही आता. 4065 हा अभंग आहे. शकून चांगल्या रीतीने फळाला आलाय. प्रभूवीण होणारा सारा शीणभाग दूर झालाय. देवा तुमचं मंगलमय दर्शन झालं. आता कर्मबंधनातून मुक्तता होऊन जन्ममरण उरलेलंच नाही आहे. अशा रीतीने नाटाच्या अभंगातून तुकारामांचं समग्र आध्यात्मिक चरित्र इथे साकारलं जातं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. तर उद्याच्या भागात आपण तुकारामांच्या हिंदी रचना ऐकणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.